मुंबई कोणाची हा प्रश्न जेव्हा जेव्हा विचारला जातो तेव्हा राजकारण तापतं. पण यावेळी लढाई फक्त सत्तेची नाही तर मुंबईच्या अस्तित्वाची आहे. 2017 ते 2026 या 9 वर्षात मुंबईतल्या राजकारणाचा असा खिचडा झालाय की एकेकाळी एका ताटात जेवणारे आज एकमेकांचे कट्टर वैरी झालेत. एकीकडे भाजपचा दावा आहे की ते मुंबईचा महापौर खान होऊ देणार नाहीत, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंनी जुने वैर्य विसरून मराठी अस्मितेसाठी साथ घातली आहे. मुंबईकर नेमकं कोणाला निवडणार, भावनिक लाटेला की रोजच्या त्रासाला? ही स्टोरी तुम्हाला शेवटपर्यंत खेळून ठेवेल, कारण हा प्रश्न तुमच्या भविष्याचा आहे. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एम एच. मुंबई महानगरपालिका म्हणजेच देशातील सर्वात श्रीमंत महापालिका. बजेट एवढं की अनेक लहान राज्यांचाही तेवढा खर्च नसतो. पण दुर्दैव बघा, 2022 मध्ये संपलेली या पालिकेची मुदत, पण निवडणुका घ्यायला मुहूर्त मिळेना. आता तब्बल 3-3.5 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर निवडणुकांचे बिगुल वाजण्याचे चिन्ह आहेत. पण थांबा, 2017ची मुंबई आणि आजची मुंबई यात जमीन आसमानाचा फरक आहे. तेव्हा शिवसेना एक होती, राष्ट्रवादी एक होती. आज आज एकाचे दोन झालेत आणि दोनचे चार. आज आपण हेच डिकोड करणार आहोत की या तिरंगी चौरंगी लढतीत मुंबईचा बॉस नक्की कोण होणार, आणि मुख्य म्हणजे तुमचा वॉर्ड कोणाच्या खिशात जाणार. सर्वात आधी हे समजून घेऊया की ही निवडणूक एवढी महत्वाची का आहे. बघा, मराठी मतदाराने मुंबई महापालिकेची सत्ता नेहमी शिवसेनेच्या हाती दिली आहे. मातोश्रीच्या मुंबईवर एक हाती अंमल राहिलाय. पण 2022 नंतर पुलाखातून खूप पाणी वाहून गेलंय. शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदेने भाजप सोबत महायुती केली. दुसरीकडे राष्ट्रवादीत ही दोन गट पडले. जे नेते कधी काळी गुण्या गोविंदाने एका व्यासपीठावर असायचे, आज ते पक्के राजकीय वैरी झाले. 3 वर्ष निवडणूक का लांबली? कारण स्पष्ट आहे, वॉर्ड रचना आणि ओबीसी आरक्षण. पण त्याही पेक्षा मोठं कारण होतं बदललेली राजकीय परिस्थिती. आता जेव्हा निवडणूक समोर येते तेव्हा चित्र एकदम क्लिअर आहे. एका बाजूला सत्ताधारी महायुती, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, आणि या सगळ्यात किंग मेकर किंवा गेम चेंजर ठरू शकणारे राज ठाकरे आणि त्यांची मनसे. शिवाय वंचित बहुजन आघाडीनेही उडी घेतल्याने लढत तिरंगी नाही तर काही ठिकाणी चौरंगी होणार आहे. आता येऊया मुख्य मुद्द्यावर. या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा काय असणार? विकास की इमोशन? भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आधीच एक बॉम्ब टाकलाय. त्यांचा प्रचार सरळ आहे, मुंबईचा महापौर खाण होऊ देणार नाही. म्हणजेच काय, तर उद्धव सेनेकडे वळलेली जी मुस्लिम मतं आहेत त्याला काउंटर करण्यासाठी भाजपने हे कार्ड खेळले. लोकसभा आणि विधानसभेला मुस्लिम मते एक गठ्ठा उद्धव ठाकरेंच्या बाजूने झुकली होती, हे आकडे सांगतात. त्यामुळे मराठी मते आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने हा हिंदुत्वाचा हुकुमी का बाहेर काढलाय. पण इथेच ट्विस्ट आहे. या आक्रमणाला उत्तर देण्यासाठी ठाकरे बंधूंच्या गोटात हालचाली वाढल्यात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जुने राजकीय वैर्य बाजूला ठेवत मराठी माणूस आणि मुंबई या मुद्द्यावर एकमेकांना न कळत का होईना पण साथ घातली आहे. उद्धव ठाकरेंचा अजेंडा स्पष्ट आहे, मुंबईची लूट थांबवा. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा, तिचं महत्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप ते सतत करत आहेत. बिल्डर आणि राजकारणी यांचं साठे लोट आणि स्थानिकांना डावललं जाणं, हे मुद्दे मराठी माणसाच्या काळजाला हात घालणारे आहेत. राज ठाकरेंनी भाजपला सुनावले आहे, येथे आम्ही हिंदी नाही, आम्ही हिंदू आहोत आणि मराठी आहोत असं म्हणत त्यांनी भाजपच्या बटेंगे तो कटेंगे किंवा खान नरेटिव्हला छेद देण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजेच काय, तर मराठी अस्मिता वर्सेस ध्रुवीकरण असा हा सामना रंगणार आहे. भावनेचा भाग झाला. आता येऊया गणितावर. कारण निवडणुका या आकड्यांवर जिंकल्या जातात. एकूण वॉर्ड आहेत 227. यात मराठी मतदारांचे प्राबल्य असलेले वॉर्ड आहेत तब्बल 138 आणि मुस्लिम मतदारांचे वर्चस्व असलेले वॉर्ड आहेत 47. मॅजिक फिगर तुमच्या लक्षात आली असेल. जो 138 मराठी वॉर्डवर कब्जा करेल तोच मुंबईचा राजा होईल. आणि इथेच खरी गोची आहे, कारण मराठी मतदार आता विभागला गेलाय. सर्वप्रथम भाजप, त्यानंतर उद्धव सेना, मग शिंदे सेना, मग मनसे, या चारही पक्षांना मराठी मते हवी आहेत. आकडेवारी पाहिली तर उद्धव सेनेने 146, भाजपने 92, शिंदे सेनेने 73 आणि मनसेने 49 ठिकाणी मराठी उमेदवार दिले आहेत. लढती कशा होतील? मराठी बहुल 137 प्रभागात शिंदे सेना भाजप विरोधात उद्धव सेना मनसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असा सामना रंगणार आहे. उद्धव सेना भाजपाला 57 वार्डात तर शिंदे सेनेला 46 वार्डात थेट भिडणार आहेत. मनसेचा फॅक्टर खूप इंटरेस्टिंग आहे.
मनसे 10 ठिकाणी शिंदे सेनेचे मत खाईल आणि 20 ठिकाणी भाजपचे टेन्शन वाढेल. पण प्रेक्षकांनो, एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. गेली 30 ते 35 वर्ष मराठी मतदार हा पालिकेचा कणा राहिलाय, पण आज त्याची अवस्था काय आहे? फुटपाथवर चालता येत नाही, रस्त्यांवर खड्डे आहेत आणि खड्ड्यात रस्ते हे कळत नाही, पाणी कपात, कचऱ्याचे ढोंग आणि रखडलेली पुनर्विकास प्रकल्प. हे प्रश्न तुमच्या 5वीला पुजलेत. माझ्या वार्डात काय बदल झाला हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारला जाणार आहे. मराठी मुंबईकर आता फक्त नावावर नाही तर कामावर मत देण्याच्या मूडमध्ये दिसताय. अस्मिता महत्वाची आहेच, पण ती अस्मिता तुम्हाला चांगले रस्ते, सुरक्षित भविष्य देऊ शकते का? हा खरा मुद्दा आहे. थोडक्यात सांगायचं तर 2026 ची मुंबई महापालिका निवडणूक ही फक्त सत्तेची खुर्ची ठरवणार नाही, तर मुंबईची ओळख ठरवणार आहे. एकीकडे भाजपची ताकद आणि रणनीती आहे, तर दुसरीकडे ठाकरे ब्रँडची भावनिक साथ आणि अस्तित्वाची लढाई आहे. मुस्लिम मते उद्धव ठाकरेंना तारणार की पुन्हा काँग्रेसकडे वळणार, आणि मराठी मतदार विभागला जाऊन त्याचा फायदा भाजपला होणार की तो पुन्हा मातोश्रीच्या पाठीशी उभा राहणार? याची उत्तरं आपल्याला लवकरच मिळतील. पण त्याआधी तुम्हाला काय वाटतं? मुंबईचा पुढचा महापौर कोण असावा आणि तुमच्या विभागातील सर्वात मोठी समस्या काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.